आज आम्हाला जायचं होतं जेजुरीला, कारण की त्यांना गावी जायचं होतं कोल्हापूरला आणि आम्ही दोघीजणी इकडे राहू शकत नव्हतो एकट्या. म्हणून आम्हाला ते जेजुरीला सोडून तिकडून तसेच कोल्हापूरला जाणार होते. आणि मग दूध खूप शिल्लक होतं आणि गरमीचं ते खराबही होणार होतं फ्रीजमध्ये ठेवलं तरी. म्हणून मग त्याचं पनीर करून घेतलं आणि खूप घाई गडबडीत केलं, त्याच्यामुळे इतकं परफेक्ट झालं नव्हतं. पण मी तसंही त्याची पनीर भुर्जीच करणार होते, त्याच्यामुळे मी इतकं लक्ष नाही दिलं. ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं सेट होण्यासाठी आणि त्यानंतर सावीची थोडीशी ऑइल वगैरे करून मसाज केला, कारण तिला झोपायचं होतं. कारण ती गाडीवरती झोपली तर मग रात्री झोपण्याला परत त्रास दिला असता आणि आम्ही संध्याकाळी निघणार होतो. पण तिकडे काही शूट घेता आलं नाही, कारण जाऊबाईची तब्येत ठीक नव्हती, त्यांना आम्ही ॲडमिट केलेलं होतं हॉस्पिटलला. सो मग तिकडून निघाल्यानंतरच आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्लं, तोच एक छोटासा शूट घेता आला. आणि मग घरी आल्यानंतर पहिलं सगळं आवरायला घेतलं, जे काही सोबत घेतलेलं होतं सामान ते जागच्या जागी ठेवून दिलं आणि ड्रेसिंग टेबलमध्ये व्यवस्थित लावून घेतलं. आणि त्यानंतर मग जे कपडे धुण्याचे होते ते सेपरेट करून मशीनमध्ये धुण्यासाठी टाकून दिले आणि जे चांगले कपडे होते त्यांच्या घड्या वगैरे घालून बेड थोडा आवरून घेतला, कारण खूप पसारा झालेला होता. जायता वेळी खूपच गडबड झालेली होती, त्याच्यामुळे बेड मला व्यवस्थित नीट आवरताच आलेला नव्हता. मग तो पहिला आवरून घेतला, फरशी वगैरे पुसून घेतली, झाडू मारून घेतली. मी ते शूट करत असताना सावीचं चाललेलं होतं एक्सप्रेशन देण्याचं. मग मी म्हटलं ठीक आहे, तिला काही करायचं ते करून देत. त्याच्यानंतर मग थोडं लिंबू सरबत वगैरे पियाले आणि मग पनीरची भुर्जी करून घेतली. आणि असा होता आजचा व्लॉग, एकदम छोटासा. असं भेटूया उद्याच्या व्लॉग. तोपर्यंत बाय.